ओम नमः शिवाय। श्री सद्गुरुनाथ महाराज की जय। परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय। जय राधे कृष्ण जय गोपाल कृष्ण श्री गुरुदेव दत्त। ओम नमः शिवाय। आजचा अनुभव खूप सुंदर दीपाली गोवेकर म्हणून आहेत, त्या ताईंनी हा अनुभव शेअर केला आहे। तर ताई म्हणत होत्या, गेली 10-11 वर्ष झाली मी आईंच्या मार्गामध्ये आहे आणि खूप म्हणजे आईंच्या कृपेनं खूप सगळं चांगलं झालं. म्हणजे म्हणतात काहीच नव्हतं. ज्यावेळेला म्हणजे मी आईंच्या मार्गात आले, त्यावेळेला अ, ना ना घरदार होतं, ना नवऱ्याची साथ होती, ना आई-वडिलांची साथ होती. सगळी नाती तुटलेली होती म्हणतात. कुणीही माझ्यासोबत नव्हतं ज्यावेळेला मी आईंच्या मार्गात आले त्यावेळेला. पण आईंच्या मार्गात आले, 3-4 वर्षाची उपासना झाली म्हणतात आणि त्याच्यानंतर सगळी नाती माझी परत मला मिळाली. ती मिळाली हा तर मोठा चमत्कारच झाला म्हणतात. म्हणजे त्या उपासनेचा मोठा चमत्कारच झाला. पण उपासनेमुळं जे आपण म्हणतो ना, एक मानसिक समाधान, एक मानसिक आपण म्हणतो ना आधार आणि वाईट परिस्थितीत सुद्धा अगदी खंबीर म्हणजे डगमगले नाही मी. आईंच्या मार्गात आल्यानंतर मी डगमगले नाही. परिस्थिती वाईट असून सुद्धा एक प्रकारचं समाधान असायचं मनामध्ये. म्हणजे ते 3-4 वर्ष जी मी उपासना करत होती, माझ्या अवतीभोवती लोकं नव्हती म्हणतात. 3-4 वर्ष उपासना चालू होती, तरीसुद्धा माझ्या अवतीभोवती लोकं नव्हती. माझे रिलेटिव्हज नव्हते, माझे आई-वडील नव्हते, माझा नवरा नव्हता माझ्यासोबत, कुणीही नव्हतं म्हणतात माझ्यासोबत. मी एकटी फेस करत होते सगळ्या गोष्टींना. पण तरीही एक आतून समाधान म्हणतो ना आपण, ही गोष्ट जे पण खरंच ताई म्हणत होत्या, जे खरंच आतून भक्ती करतात किंवा जे पूर्ण गुरूंवर पूर्ण त्यांनी समर्पित केले, की आता मला कुणीच नाही आहे, तुम्हीच आहात. असं म्हणून ज्यावेळेला आपण पूर्ण हे करतोय आणि त्यावेळेला आपण नाही कुणाचा विचार करत आणि पूर्ण फक्त त्यांच्यासाठीच आपण सगळ्या गोष्टी करतोय. त्यावेळी आजूबाजूला इतकं त्रास असून सुद्धा एक मनाला आतून समाधान असतंय किंवा आतून शांतता असते. कुठल्याही गोष्टीची भीती किंवा टेन्शन हे सगळं कमी होतंय. हे कुणाला अनुभव आला असेल त्यांनी खरंच कमेंटमध्ये सांगायला सांगा. असं ताई म्हणत होत्या. का तर परिस्थिती बाहेर काहीही असली तरी आपल्यावर त्याचा खूप कमी नव्हे, मी इतकी आर्ततेनं माझी उपासना चालू होती आणि इतकं म्हणजे मला आयुष्यात कोणच नाही आणि मी फक्त आता तुमचीच आहे आणि मला फक्त आता तुम्हीच आहे. मला बाकी कुठलीच नाती नाही आहेत. तर मला तुम्ही पूर्ण तुमच्यात हे करून घ्या, म्हणजे तुमचे चरण आयुष्यात कधीही नाही सुटावे, अशा प्रकारे मी पूर्ण हे झालेले होते. त्यामुळं म्हणतात जे बाहेर मला म्हणजे आधी 2-3 वर्ष नाती तुटल्यावर जो मानसिक ताण, तणाव, स्ट्रेस किंवा भीती, काय होणार? मला असं वाटत होतं की मी म्हणजे काहीतरी आपण आत्महत्या करावी किंवा आपण वेडे होईन का? असे खूप भयानक विचार. लिटरली म्हणतात 4 महिने मी बाहेरसुद्धा रूममधनं एका पडलेले नव्हते. कुणीही नव्हतं म्हणतात सोबतीला माझ्या. तर अशी परिस्थिती होती. तर त्या परिस्थितीनंतर आईंच्या मार्गात आल्यानंतर मन इतकं प्रसन्न राहायला लागलं. मी एकटी आहे ह्या गोष्टीचं दुःख वाटेनासं झालं. खूप मनाचं जे आत्मिक समाधान आपण जे म्हणतोय ना, ते मला मिळायला लागलेलं होतं म्हणतात. त्यामुळं मी जास्तीत जास्त आणि उपासनेमध्ये आले. पण 4 वर्षानंतर आधी हा खूप मोठा चमत्कार होता, ताई म्हणत होत्या. हा सगळ्यात मोठा चमत्कार होता माझ्या आयुष्यातला आणि त्याच्यानंतर खूप मोठा चमत्कार म्हणजे सगळी नाती माझी परत जवळ आली. हा सगळ्यात मोठा बदल आयुष्यातला झालेला होता म्हणतात. 13-14 वर्षापूर्वी लग्न होऊन माझी म्हणतात जवळ-जवळ 16 वर्ष झाली म्हणतात. त्याच्यानंतर म्हणतात 1-2 वर्ष खूप त्रासाची होती म्हणतात सासरी.
म्हणजे आई-वडील म्हणजे माझे आपण म्हणतो ना मिडल क्लास फॅमिली तसं आणि इकडं सासरी खूप श्रीमंत आणि ह्या सगळ्यामध्ये असं व्हायचं की माझ्या जाऊबाई वगैरे ते सगळे श्रीमंत घराण्यातलेच एकदम होत्या मुली दोघी पण आणि मीच तेवढी मिडल क्लास फॅमिलीमधून आलेली होते आणि मग त्यामुळं कसं आपण म्हणतो ना त्यांचं राहणीमान, आपलं राहणीमान आणि हे पण सगळे श्रीमंत आधीपासूनच. तर राहणीमानातला फरक, त्याच्यानंतर देवाण-घेवाणीतला फरक, ह्या सगळ्याच गोष्टींमुळं मानसिक कुठेतरी मी टॉर्चर होत होतं मला घरून आणि त्या गोष्टींचा मला खूप राग यायचा, संयम तुटायचा. मी नवऱ्याशी खूप भांडायचे मग म्हणायचे, की "तुम्हाला आधी कळलं नव्हतं का? मी काय पाठीमागं लागून आले का? माझा इन्सल्ट करतात सगळेजण, मग तुम्हाला बोलता येत नाही का?" अ, अशी वादावादी व्हायची म्हणतात आणि माझं घर कसं होतं, माझ्या घरची परिस्थिती कशी होती तुम्हाला माहिती होतं. तुम्ही आला होता पुढून, होकार तुम्ही दिलेला होता. ह्या सगळ्या गोष्टी व्हायच्या. खूप भांडण व्हायचं आणि मग ज्या पण वेळेला आमचं खूप मोठं घर होतं, तर मग सगळे एकत्रच होते आणि सगळ्या गोष्टींना नोकर-चाकर आणि सगळ्या गोष्टी म्हणजे कुठं कमी आहे असं कुठं नव्हतं घरामध्ये. पण मग असं व्हायचं, की मी कुठेतरी कमी ह्याच्यातून आलेली आहे. माझे दागदागिने कमी, माझ्या आई-वडिलांनी दिलेले कपडे वगैरे, त्यांचे कपडे, ह्या सगळ्या त्यांच्या आई-वडिलांनी दिलेले कपडे, ह्या सगळ्यामध्ये तफावत केली जायची. तफावत होती आणि मग त्याच्यामुळं खूप ते ऐकून घेणं किंवा तुझं कसं कमी आहे हे दाखवलं जाणं आणि मग मी असं दाखवतायत म्हणून मी समजा काहीतरी बोलले तर त्याच्यावरती भांडणं होणं, हे सगळे प्रकार होत होते म्हणतात आणि मग तू कुठेतरी कमी आहेस, तर तुला प्रत्येकच गोष्टीत कुठेतरी कमीच सगळ्या गोष्टीत मिळायचं. म्हणजे मान-सन्मान असू दे, वस्तू असू देत, त्यांना घेतलं त्यांना ज्या प्रकारे सासू घेईल, त्या पद्धतीनं मला घेतलं जायचं नाही. मग ते कुठेतरी मी बोललं, तर तुझ्या माहेरातून आलं त्यावेळेला विचार केलायस का? की त्यांच्या माहेरातून पण तशाच पद्धतीने येते. मग इथं पण घेताना तुला पण त्या पद्धतीनंच हे होणार, असं ते व्हायचं म्हणतात. आणि मग मी नवऱ्याशी भांडायची, की माझा नवरा तर मिळतोय ना, पण ते आपलं नव्हतं. हे नंतर जाणीव व्हायला लागली म्हणतात. आणि मग खूप खूप म्हणजे भांडणं, खूप राग-राग एकामेकांविषयी, नवऱ्याविषयी, माझ्याविषयी खूप राग-राग. मला ह्याच गोष्टीचा राग असायचा, की माझ्या बाजूनं कधीच हा माणूस का बोलत नाही, की म्हणजे मी मी बाबा असं असतं, की मी तुमच्याबरोबर पळून आले किंवा काय तर किंवा तुमची इच्छा नाही आहे, तरी पण मी काय तुमच्या घरात घुसले का? असं मला ते व्हायचं म्हणतात. आणि ह्याच्यानं मी एकदा न सांगताच म्हणजे घर खूप म्हणजे आपण म्हणतो ना, घरंदाज असं म्हटलं जातं, पण त्यात आत बरेच गोष्टी असतात म्हणतात. आणि मी न सांगता, कुणालाही न सांगता, नवऱ्यालाही न सांगता मी माहेरी निघून आले. माहेरी निघून आले आणि म्हणजे असं नव्हतं की माहीत नव्हतं. माझ्या जावांना वगैरे माहिती होतं. म्हणजे मी चालले हे त्यांना कळलेलं होतं. पण त्यांनी काही सासूला वगैरे बोलले नाहीत किंवा मी पण जावांना वगैरे मी पर्सनली सांगितलं नाही. तर मी ज्यावेळेला बाहेर पडले घराच्या, त्यावेळेला सासूबाई माझ्या रूममध्ये होत्या म्हणल्या आणि त्या हॉलमध्ये होत्या. तर त्यांनी पण मला विचारलं नाही दोघींनी जावांनी. आमचे घरात 2 नोकर होते म्हणतात. त्यांना तेवढं मी बोलले निघताना. एक माळी काम करायचे काका, अ, एक घर साफसफाई करायचे आणि ज्या 2 स्वयंपाकाला बायका यायच्या म्हणतात, त्यांना पण मी आदल्या दिवशी बोललेले होते, की माझा काही स्वयंपाक वगैरे उद्या नका बनवू आणि मी काही नसणार आहे. तर त्यांना एवढं काही माहिती नव्हतं, की ही घरी कुणालाच सांगत नाही आहे.
तर मी बाहेर पडले म्हणतात त्या माळीकाम जे करत होते आमच्या बागेमध्ये बाहेर. तर त्यांना पण मी बोलले आणि बाहेर पडले म्हणतात. जावांनी ते बघितलेलं होतं, पण त्यावेळेला काहीच नाही बोलल्या. आणि ही गोष्ट नंतर संध्याकाळी 5-6च्या दरम्यान सासूबाईंना समजली. आणि तोपर्यंत मी माहेरी आलेले होते. तर माहेरी आल्यानंतर माझ्या माहेरी म्हणजे अचानक आले वगैरे. तर "एकटीच का आली आहेस?" काय म्हणजे त्यांना काहीच मी बोललेले नव्हते. "एकटीच का आली आहेस?" वगैरे असं हे झालं. तर मग असं म्हटल्यानंतर मी असं खोटं-खोटं सांगितलेलं होतं, की मला करमेना झालेलं होतं आणि मला असं वाटत होतं तुम्हाला सगळ्यांना भेटावं म्हणून मी आले म्हणून. मग आईला खूप आनंद झाला आणि आईनं खूप म्हणजे त्या दिवशी खूप लाड झाले म्हणतात माझे. मला खूप काही-काही वेगवेगळं आणून खायला वगैरे दिलं आणि संध्याकाळी म्हणतात एक 9-9:30च्या दरम्यान माझे मिस्टर आणि माझी सासूबाई घरी आल्या. आणि घरी आल्यानंतर मग ते भांडणं सुरू झाली म्हणतात. की ही अशी न सांगताच निघून आली आहे वगैरे असं सांगितल्यावर आई-वडिलांनी पण मला ओरडायला सुरुवात केली. तर मग मी बडबडायला लागले, की मला असं करतात, ही लोकं मला समजून घेत नाहीत. नवरा म्हणणारा मला समजून नाही घेत. मला प्रत्येक गोष्टीत तू कुठेतरी कमी आहेस. तुझ्या आई-वडिलांचं कमी आहे हे दाखवलं जातंय. हे ज्यावेळेला बोलायला लागले, त्यावेळेला आपल्या घरातल्या पर्सनल गोष्टी का बोलते ही इथं माहेरमध्ये म्हणून माझ्या मिस्टरांना खूप राग आला असं म्हणतात त्या. आणि मग मला ह्या गोष्टीचं आश्चर्य वाटायला लागलं, की अरे मी काही चुकीचं किंवा मी काही खोटं बोलतेय का? जे आहे रिॲलिटी ती मी बोलायला लागले. तुम्ही लोकं मला तिथं तसं वागवताय, तसं करताय माझ्याशी आणि मग मी काय चुकीचं इथं बोलायला लागले, असं मला ते वाटायला लागलं. पण त्यांना त्यांचं ते इगो हर्ट झाल्यासारखा, की म्हणजे इथं म्हणजे आमची इज्जत इथं काढायला लागली ही. पण मी काही चुकीचं बोलले नव्हते. तुम्ही हे सरळ-सरळ कितीतरी वेळा फक्त असं दाखवलं गेले असं नाही. कितीतरी वेळा असं बोललं गेले, की तुझ्या आई-वडिलांकडून किंवा तुझ्या आई-वडिलांची परिस्थिती अशी किंवा तुझ्याकडून काय आहे? त्यांचं एवढं आहे, त्यांचं एवढं आहे. मग त्या पद्धतीनं आम्हाला घ्यावं लागेल. तुम्ही वस्तू घेताना, तुम्ही एखादी गोष्ट घेताना तिघींना समसमान जर घेत नसाल, तर मला हर्ट होणार. हे मी ज्यावेळेला बोलले, त्यावेळेला माझ्या मिस्टरांना खूप राग आला आणि ते बोलले, "तिला आत्ताच्या आता घरी पाठवा आणि मी न्यायला आलोय आणि ह्या गोष्टी तिथं आपण बोलू शकतो. इथं तू का बोलते?" तर तिथं बोलल्यानंतर कुणीच माझ्या बाजूनं नसते. असं ते तू मी वगैरे झालं. तर माझे मिस्टर बोलले, "हिला आत्ताच्या आत्ता पाठवा माझ्यासोबत." तर आई पण कुठेतरी घाबरलेली होती, की आत्ताच्या आत्ता पाठवा. ही लोकं एवढी श्रीमंत आहेत आणि काहीतरी करतील माझ्या मुलीला, म्हणजे घेऊन जाऊन. इथं असं म्हणजे हे झाले म्हणून काहीतरी त्याचा काहीतरी बदला घेतील, असं तिचं कुठेतरी असं हे झालं. आणि मी डायरेक्टली बोलले म्हणतात, की "नाही येणार मी. येणार नाही मी तुमच्या घरी. तुमचं तुम्ही जावा दोघं जण. मला काही यायची गरज नाही. तुम्ही लग्न करा, काय करायचं ते करा तिकडं." असं मी बोलले म्हणतात. आणि आई पण एकदम भांबावली गेली. वडील पण माझे एकदम म्हणजे त्यांना खूप हे वाईट वाटलेलं होतं, की आपल्या परिस्थितीवरून आपल्या मुलीला तिथं हे केलं जातंय. आणि मी हे इतके वर्ष, 1.5 वर्ष तरी मी आई-वडिलांना काहीच सांगितलेलं नव्हतं म्हणतात ह्या गोष्टी. आणि त्यांना खूप वाईट वाटायला लागलं वडिलांना. ते काहीच बोलले नाहीत म्हणतात. काही म्हणजे काहीच नाही. एकही शब्द इतकी वादावादी चाललेली होती. माझे वडील एकही शब्द बोलले नाहीत. माझी आई मध्ये-मध्ये मला थांबवत होती, "बोलू नकोस, जरा शांत राहा तू. आम्ही बोलतो, आम्ही मोठी माणसं आहे, आम्ही बोलतो, आम्ही समजवतो, आम्ही हे करतो." असं आई काहीतरी. पण वडील अगदी शांतच बसलेले होते. त्यांना ही गोष्ट खूप लागलेली होती म्हणतात, की आपल्या परिस्थितीमुळं मुलीला तिथं कुठेतरी टॉर्चर केलं जातंय. आणि ज्यावेळेला हे बोलले मी बोलले म्हणतात, "मी नाही येणार." आणि आई बोलली माझी म्हणतात, की अ, "मी समजावून तिला हे करेन. तुम्ही आत्ता शांत व्हा तुम्ही पण आणि तुम्ही आत्ता जावा. मी उद्या तिला तिच्या बाबांसोबत पाठवेन."
तर मी बोलले म्हणतात, "मी जाणारच नाही. बाबा जरी मला सोडायला यायला लागले, मी नाही जाणार आता परत." असं बोलायला लागले. तर माझे मिस्टर बाबांना त्यावेळेला बोललेले की "तुम्ही काहीतरी सांगा हिला 2 गोष्टी." तर माझे बाबा त्यावेळेला बोललेले म्हणतात की मी काहीच बोलू शकत नाही. जर परिस्थितीवरून जर मुलीला कुठेतरी टॉर्चर केलं जात असेल, तर मग पुढं काय करायचं तो तिचा निर्णय आहे. असं बोलले आणि त्या गोष्टी त्यांना खूप राग आला, की मग मला तुम्हाला काय पोरगी पाठवायचीच नाही आहे, मग घेऊन बसा, असं ते बोलले माझ्या बाबांना म्हटले. आणि आईला बोलले, "मग तुमचे मिस्टरच नाही म्हणतात." मग मिस्टर असं बोलले म्हणतात. मग मला इतका त्या गोष्टींचा पण राग आला, की माझ्या वडिलांशी काय नातं नाही आहे का? अं, तुमचे मिस्टर असं बोलायला लागलाय तुम्ही. माझ्या वडिलांशी काही नातं नाही आहे तुमचं आता. तर त्यांनाच नको आहे तर मग राहू द्या आम्हाला पण काही गरज नाही आहे असं म्हणून ते दोघंजण निघून गेले म्हणतात. आई खूप घाबरली म्हणजे तिनं त्यावेळेला पाठवली नाही याचा अर्थ असा होता, की ती कुठेतरी घाबरलेली होती, की गेल्यावर घरी आणि काहीतरी म्हणजे सगळेच रागात आहेत, काहीतरी भांडणं जास्त होतील, ही काहीतरी बोलली आणि काहीतरी आपल्या मुलीला करतील. ह्या भीतीपोटी तिनं त्या क्षणी मला पाठवलेली नव्हती म्हणतात. पण रात्रभर माझी आई-वडील, माझे भाऊ जेवले नाहीत म्हणतात कुणीही आणि मलाच आधी जेवायला वगैरे घालून बसवलेलं होतं आणि म्हणजे ते आणि मी पण खाल्लेलं होतं निवांत. असं मला वाटलं नव्हतं, की हे अचानक येतील, करतील. मला असं वाटलेलं कशाला येतील? ह्यांना काय गरज आहे? असं मला वाटलेलं होतं म्हणतात. आणि मग 2-3 दिवस वडील तर काहीच बोलत नव्हते. 2-3 दिवस शांत होतं सगळं. आई मला समजवत होती, "असू दे, आपण माघार घ्यायची थोडी. जातील हेही दिवस. एखादं मूलबाळ झाल्यानंतर सगळं व्यवस्थित होईल. अ, जाऊ दे. असतात काही-काही लोकं अशी. आपण आता आपली परिस्थिती हे आहे, तर आपणच कुठेतरी शांत राहायचं. करू देत म्हणायचं. त्यांचा मोठेपणा होतोय ना, करू देत म्हणायचं मोठेपणा. एवढं तर काही हे नाही ना, की तुला म्हणजे सगळं कामवाले काढून तुलाच नोकर बनवून ठेवले, असं तर काही नाही ना. जाऊ दे. पण ते कुठेतरी स्वाभिमान जो असतोय ना, तो सारखा दुखावला जात होता. मग मला असं वाटत होतं. मग मी असं बोलत होते आईला, की "मग असंच जर होतं तर मग लग्नच मग कशाला? मग एवढं हे होऊन मग कुठेतरी आपणच काम करून मिळवून खाल्लेलं काय वाईट आहे?" असं मी आईला सारखी बोलायची म्हणतात. आणि आई खूप घाबरायला लागली. आई मग नंतर 8 दिवस झाले. 8 दिवसानंतर सुद्धा माझे मिस्टर एकदा आले म्हणतात न्यायला मला. तरी पण मी नाहीच. मग आई चिडली म्हणतात आणि त्यावेळेला माझे बाबा पण म्हणायला लागले, "आता ते न्यायला आले तर बाबा पण माझे थोडे त्यांना बोलले, "थोडंसं तिच्या बाजूनं काय आम्ही म्हणत नाही की कायम तुम्ही तिची बाजू घ्या. कधीतरी असं काहीतरी तुमच्यासमोर घडलं, तर आता परिस्थिती तर बदलता येत नाही आमची आणि जर तसंच होतं तर तुम्ही आधी जर तसा विचार केला असता तर बरं झालं असतं. पण असू दे तुमच्या नशिबात होतं लग्न करणं." बाबांनी खूप समजवलं. तर ते झालंय लग्न. पण आता परिस्थितीवरून तिला हे करू नका. काही तिचं काही चुकत असेल आम्हाला सांगा. आम्ही आणि तिला बोलणार. आम्ही तिला समजावून सांगणार. पण तुमची साथ असली तर तिला तिथं बरं वाटेल, सुरक्षित वाटेल. असं पण नाहीच. मी नाहीच हे मग बाबा पण चिडले, आई पण चिडली, माझे मिस्टर पण चिडून गेले. आणि मग तिथून पुढं खूप भांडणं, खूप माझ्याबद्दल तिरस्कार, माझ्याबद्दल टोमणे घरात पण सुरू झाले, माहेरी पण. आणि मग ह्या सगळ्या गोष्टीमध्ये खूप त्रास व्हायला लागला म्हणतात आणि न सांगताच मी माहेरातून पण निघाले. माझी एक मैत्रीण होती म्हणतात पुण्याला आणि मी पुण्याला शिफ्ट झाले म्हणतात आणि जॉब करायला लागले. खूप साधा जॉब, खूप वाईट परिस्थिती होती म्हणतात आणि पुण्यात आल्यानंतर मग मी आईच्या मार्गात आले म्हणतात. आईंच्या मार्गात आले. कुणीही फोन करायचं नाही. त्याच्यानंतर मी जॉबला लागल्यानंतर आईला म्हणजे मी पुण्याला आल्यानंतर लगेचच मी आईला फोन केला. म्हणतात मैत्रिणीकडे आल्यानंतर, की "मला काही ओझं बनून नाही राहायचं तुमच्यावर वगैरे." असं मी आईला फोन केला.
तर आईनं बोलली, "तिथून न सांगता आलीस निघून, तिथं त्यांची पण इज्जत गेली. इथून न सांगता निघून गेलीस, तिथं आमची इज्जत घालवलीस. म्हणजे माणसांना वाटणार की तुझं काहीतरी बाहेर लफडी आहेत आणि म्हणून तू अशी इथं इथं पण न सांगता पळून जातेस, तिथं पण न सांगता पळून जातेस. इथं सगळे वैरी होते का, की न सांगता पळून गेलीस वगैरे आणि तुला असंच राहायचं आहे ना, असंच राहा. तुला कुणी नको आहे, तर ठीक आहे आणि आम्ही मेलो असं समज." त्यानंतर म्हणतात, माझा कुणीही फोन घेतला नाही. आई-वडिलांनी नाही. मी नवऱ्याला पण नंतर फोन केला, की मी पुण्याला आले. तुम्ही काय म्हणजे हे पण कुठेतरी होतं, की असं काही कोणी लांछन लावू नये माझ्यावरती. हे पण कुठेतरी होतं म्हणतात. आणि मी नवऱ्याला सुद्धा फोन केला, "हां, तुझं तू लाईफ सेटल करायचं ठरवलंय, तर कर. आम्हाला काही देणं-घेणं नाही. मला डिव्होर्स दे आणि तुझ्या पद्धतीने चालू दे." असं त्यांनी बोलले म्हणतात. ज्या मैत्रिणीकडे मी राहायला गेलेले होते, तिचं पण लग्न झालेलं होतं म्हणतात आणि मग मला असं वाटायला लागलं, अरे बापरे! आणि काहीतरी आपल्यावर कुठेतरी वेगळ्याच पद्धतीनं काहीतरी डाग धब्बे लागतील, असं कुठेतरी वाटायला लागलं म्हणतात. जॉब अगदी साधा मिळालेला होता. खूप खूप स्ट्रगल म्हणतात त्या काळामध्ये आणि तिनं मला आईंच्या मार्गामध्ये आणलं. वैशाली नाव आहे म्हणतात माझ्या मैत्रिणीचं. तिनं मला आईंचा मार्ग दाखवला म्हणतात. अक्षरशः मी प्रत्येक घासासोबत खाणाऱ्या प्रत्येक घासासोबत रडायची म्हणतात. अ, ते कामाचे जे तास असतील 8-9 ते काम मी जिथं करत होते, तिथनं तिथंच फक्त मी रडत नव्हते म्हणतात. का तर ते रडणं दाखवता येत नव्हतं म्हणून. आणि तिथं मोबाईलचं हे होतं म्हणतात, मोबाईल शॉपी असल्यासारखी होती म्हणतात. मोठं होतं ते. आणि तिथं मी आले, की रडतच सगळी कामं करायची. मी जाईपर्यंत पण रडतच असायची म्हणतात. आणि बरेच म्हणजे तिथं काम करणारे म्हणायचे, "असे का डोळे कायम तुझे सुजल्यासारखे लाल-लाल असतात?" वगैरे. तर एक दिवस असा न रडता घालवला नव्हता मी आणि तिथं पुण्यात गेल्यानंतर लगेचच मी आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात. आईंनी इतकं सावरलं, इतकं सावरलं. म्हणजे आपण म्हणतोय ना, की ज्यावेळेला कुणीच नसतंय, त्यावेळेला तो पाठीराखा असतोय. ज्यावेळेला आपण हां, मी ही गोष्ट माझी चुकीची होती म्हणतात, की मी न सांगता माहेर सोडलं, न सांगता सासर सोडलं. ही एक गोष्ट चुकीची, पण माझा स्वाभिमान कुठेतरी सारखा स्वाभिमानाला माझ्या ठेच लागत होती म्हणतात. असं असं जगणं मला हे नव्हतं. हां, बऱ्याच लेडीज आहेत म्हणतात, की ज्या प्रत्येक गोष्टीत सहनशीलतेनं पार करत नेतात. पण प्रत्येकालाच हां, जर माझं काही चुकीचं असतं आणि की मी वाईटच काहीतरी करत असते किंवा चुकीचं असतं, तर नक्कीच मला त्या गोष्टींची कुणी ऐकवलं असतं तर ठीक आहे. पण मी जिथं चुकत नव्हते, तिथं मला प्रत्येक गोष्टीत ऐकवलं जात होतं. ही गोष्ट माझ्या मनाला लागत होती म्हणतात. आईंपुढे मी रोज रडून तेच म्हणायची म्हणतात, की मला नाही हे सहन होत. मला माझा स्वाभिमान दुखावला जातोय. मला हे नको आहे. आणि तुम्हाला सांगू म्हणतात, काही नव्हतं म्हणतात. माझ्या मैत्रिणी काही म्हणजे काहीच नव्हतं. माझ्या गळ्यात मंगळसूत्र करून जे दिलेलं होतं म्हणतात, ते पण सासरच्यांचं होतं म्हणतात. एक छोटं मंगळसूत्र. बाकी मी सासरमधून निघताना काहीच नाही. छोटं मंगळसूत्र आणि माझ्या कानात जे होतं ते, एक हातात अंगठी होती, एकच अंगठी होती. हे एवढंच माझ्या अंगावर होतं म्हणतात आणि माझे कपडे मी घेतलेले. आई-वडिलांनी माझ्या काही दागिने वगैरे काही घातलेले नव्हते आणि त्यांचे दागिने तिथंच मी ठेवलेले होते. फक्त अंगावर जे होतं तेवढंच मी घेऊन, कपडे घेऊन मी तिथनं पण निघालेले होते. आईच्या घरातून सुद्धा मी काहीच घेतलेलं नव्हतं. माझ्या लग्नातली भांडी वगैरे पण होती, आई-वडिलांनी वगैरे दिलेली. सगळं हे केलेलं तर ते ते म्हणजे भांडी वगैरे पण तिथं सासरीच होती म्हणतात. मी पुण्यात आल्यानंतर मी काय करायचं? मी म्हणजे आता आपण जर इथं मैत्रिणीसोबत तर आपण कायमस्वरूपी नाही राहू शकत.
खूप टेन्शन यायला लागलेलं होतं म्हणतात. मी जवळ-जवळ 1.5 महिना तरी तिच्या घरी राहत होते म्हणतात. मला भीती वाटायची म्हणतात. तिचे मिस्टर असायचे वगैरे. तर बाबा आपल्यावर वेगळं काही लांछन लागू नये. अ, तर तिचे मिस्टर असले की मी बाहेरच यायची नाही. तिचं 1 BHK घर होतं. तर ना मी त्यांनी ज्या रूममध्ये असतील तिथं जिथं मी बसलेली असायची तिथंच मी बसलेली असायची. ते आत गेले की मी बाहेर, मी बाहेर गेले की ते आत. असं ते मला खूप कसं तरी फील व्हायचं म्हणतात की आपण पुरुष माणूस आहे या घरात आणि आपल्यावर काहीतरी वेगळं हे लावलं जाईल. मैत्रिणीला सगळं माहिती आहे, सगळं माहिती आहे. पण बाहेरची काय म्हणतील, सासरची आपल्यावर काहीतरी उठवतील का? असं काहीतरी वेगळं वाटायचं म्हणतात. 1.5 महिना कसा तरी काढला. माझ्या मैत्रिणीनं म्हणतात आईंच्या मार्गात आणली. लगेच म्हणतात 8 दिवसाच्या आत मी आईंचं करायला सुरुवात केली होती. काही आधारच नव्हता. तर ती आईंच्या मार्गातली होती. तिनं मला सांगितली, "हे पकड पाय" आणि तिचेच खूप आभार म्हणतात, की आज मी माझी सगळी नाती माझ्यासोबत आहेत म्हणतात. तिचे पहिले खूप आभार. तिनं मला आईंचे पाय दाखवले. मी म्हणजे आपण म्हणतोय ना आई कायम म्हणायच्या, की कांदा भाजला चांगला, की मग त्यातलं जे काय म्हणतोय आपण त्याच्यात त्या कांद्यामध्ये जे काय आईने काहीतरी शब्द वापरलाय तो माझ्या लक्षात येईना. तो म्हणजे फार अहंकार आपण म्हणतो ना असं कच्च्या कांद्यामध्ये असल्यासारखा आईने काहीतरी वापरलंय माझ्या लक्षात येईना ते. आणि ते भाजल्यानंतर तो अगदी सॉफ्ट आणि एकदम छान तसं मन तापलं ना एकदम. आईनीच हे सांगितलंय, हे काय मी सांगत नाही. तापलं ना, तर ते अगदी म्हणजे लीन होऊन ते गुरूंच्या चरणाजवळ जाते आणि अगदी म्हणजे त्याच्यात तो अहंकार वगैरे राहत नाही. तर तो अगदी सॉफ्ट होऊन ते मन पण अगदी हे होऊन, लीन होऊन, विनम्र होऊन गुरूंच्या चरणाजवळ जाते. आणि ती विनम्रता, म्हणजे आपण काय म्हणतो जीव ओतून केलेली सेवा, ती लवकर गुरूंच्या प्रती आणि मन साफ होतं माझं. असं काही नव्हतं, की मला कुणाला सिद्ध करून दाखवायचं होतं, मला कुणापेक्षा मोठं व्हायचं होतं किंवा मला कुणाला त्रास द्यायचा होता म्हणून मी निघून गेले किंवा मी त्यांच्यापेक्षा कोणी पैसेवाला पटवणार होते म्हणून मी निघून गेले. असल्या काही गोष्टी नव्हत्या. मला फक्त माझी भाकरी मला स्वाभिमानानं खायची. मला कुणी म्हणायला नको की तुझं असं आहे, आमचं मोठं आहे आणि तू कायम खाली आहेस. हे नको होतं मला. मला तुमच्यासारखीच वागणूक द्या. ह्या गोष्टीसाठी मी घर सोडलेलं होतं. बाकी कुठल्या गोष्टी माझ्या मनात नव्हत्या म्हणतात. कुठेतरी मला जे कमी दाखवलं जात होतं ते नको होतं मला. आणि परिस्थितीसाठी ती गोष्ट खूप वाईट होती माझ्यासाठी म्हणतात. मन साफ होतं माझं. मी निघाले तरीसुद्धा नवऱ्याबद्दल म्हणजे प्रेम कमी झालेलं होतं किंवा कुठला द्वेष होता. त्या द्वेषापोटी कधी मी माझ्या सासूबद्दल, माझ्या सासरच्या जावांबद्दल, कधी मी मैत्रिणीशी सुद्धा मी आले होते इकडं पुण्यात. 1.5 महिना मी राहत होते. कधी मी त्यांना शिवीगाळ तिच्यापुढं करत होते किंवा तिला त्यांचं कुचकटासारखं काही सांगत होते, काहीच नाही. मी फक्त एवढंच सारखं बोलत होते, मला ना माझं जॉब करून माझी भाकरी मिळवायची आहे. मला बाकी काही नको. मी कधीही त्यांचं वाईट बोलले नाही माझ्या आजही मी बोलत नव्हते म्हणतात. आत्तापर्यंत मी कधीही बोलत नव्हते वाईट त्यांच्याबद्दल. म्हणजे काय त्यांनी केलेल्या गोष्टी आठवल्या आणि मी ते कुणाला सांगून मी बडबडले, असं काही नाही. त्यामुळे मन शुद्ध होतं म्हणतात माझं. म्हणजे हा मोठेपणा नाही आहे. म्हणजे जे आहे माझ्यामध्ये ते मी सांगते म्हटल्यातही. तर जॉब मिळाला. मग थोड्या दिवसांनी 1 महिनाभरात मी महिनाभर सेवा करत होते. मी फक्त आईंना हेच म्हणत होते, छोटंसं असू दे, एखादी रूम असू दे, पण मला एक कुठेतरी घर द्या, भाड्यानं वगैरे मला मिळू दे. मला इथं जास्त दिवस ठेवू नका. मला आता फक्त तुम्हीच आहे. मला आता दुसरं काही माहीत नाही. मला तुमच्याबद्दल पण काही माहीत नाही. पण ही आई म्हणते, ह्या आई आहेत. आपल्या आई-वडील नाहीत ना, ह्यांना आई-बाप सगळं तर मी तुम्हाला सगळं म्हणते. आई आहे माझं, तुम्ही बाप आहे. आत्ता या क्षणाला तुम्हीच सगळं माझं आहे. तर मला यातून बाहेर काढा. आणि आईंच्या कृपेनं म्हणतात महिन्याभरात
म्हणजे महिना दीड महिन्यानंतर लागला मला तिथं सगळं सेट व्हायला तिथं. पण महिन्याभरात मला वन रूम किचन मिळालं म्हणतात आणि तिच्या अगदी थोडंसं जवळ मिळालं. ही सुद्धा आईंची कृपा. का तर लांब मिळून पण मला खूप भीती होती एकटं राहणं. मी कधीच नव्हते राहिलेले ते म्हणतात. पण आईनी ती मोठी ताकद दिली म्हणतात मला. म्हणजे महिन्याभराच्या सेवेत खूप म्हणतात, खूप सेवा केली त्या काळामध्ये म्हणतात. म्हणजे मी जॉबला पण लगेच लागले. जॉबला पण असं नाही की मी बसले 15-20 दिवसात लगेच जॉबला पण लागले. ह्या आईंच्याच कृपेनं. का तर 8 दिवसात मी आईंच्या मार्गात आलेले होते म्हणतात. आणि मग जॉब सुरू झाला, इकडे हे सुरू झालं. खूप अडचणी आल्या. पण आईंनी प्रत्येक वेळेला म्हणजे असं प्रत्येक वेळेला हे दाखवायची आई की मी आहे सोबत. हे म्हणजे क्षणाक्षणाला असे अनुभव यायचे म्हणतात. खूपशे अनुभव आहेत म्हणतात. ते सांगत जर मी गेले, तर त्या 4 वर्षातच म्हणतात एवढे अनुभव की म्हणजे आईनी सोडलंच नाही म्हणतात मला. जसं मी मार्गात आले ना आणि मी जाता, येता ट्रेनमधून हे नामस्मरण करतच ऑफिसपर्यंत, ऑफिसमधनं येऊपर्यंत नामस्मरण काहीच हे नसायचं. आई-वडिलांना फोन करायची, कधी-कधी बाबा उचलायचे, 2 शब्द जास्त ऐकवायचेच आणि फोन ठेवायचे. आई कधीच बोलायची नाही माझ्यासोबत म्हणतात. कधीच बोलायची नाही. आणि भाऊ कधी फोन केला तर रागानं बोलायचा आणि फोन ठेवायचा. भाऊ तर नीट बोलायचाच नाही. असं ते होतं म्हणतात. नवऱ्यानं तर परत फोन उचलणंच माझं सोडून दिलेलं होतं म्हणतात. म्हणजे परत फोनच त्यांनी उचलला नाही माझा. कधीच फोन उचलला नाही म्हणतात. आणि मग असं करत मी 4-5 वर्ष ते 3-4 वर्ष हे केलं. पण आईंची सेवा करत होते म्हणतात. त्या सेवेचा परिणाम म्हणून त्यांनी म्हणजे श्रावणात हा अनुभव शेअर करा म्हणून सांगितलेलं होतं. पण तो आला नंबरनुसार मग मी त्यांना विचारलं, की शेअर करू का? तर हां, ते ठीक आहे म्हणल्या, करा तुम्ही आता असू दे. आणि तुम्हाला सांगू कदाचित ते सुरू व्हायच्या आधी हे करावं, लोकांपर्यंत पोहोचावं म्हणून कदाचित हे केलं असेल, आईंनी हे केलं असेल म्हणतात. तर त्या म्हणतात श्रावणात ज्यावेळेला म्हणजे प्रत्येक श्रावणात म्हणतात ते 3-4 वर्ष जे होते म्हणतात प्रत्येक श्रावणामध्ये म्हणतात मी खूप उपासना करायची आईंची. खूप म्हणजे खूप जास्त उपासना करायची म्हणतात. म्हणजे मी पहाटे 4 वाजल्यापासून ते पहाटे 6 वाजेपर्यंत 2 तासाचं नामस्मरण करायची आणि मग 6 पासून माझं आवरून वगैरे जाऊन कामावरून वगैरे मी यायची म्हणतात आणि संध्याकाळी 8 वाजल्यापासून ते 11 वाजेपर्यंत असं नामस्मरण मी करायची म्हणतात. आणि त्या ह्याचा परिणाम म्हणतात ह्याचाच परिणाम श्रावणाच्या तो इतका श्रावण महिना आणि दर सोमवारी तर मला असं वाटायचं की सुट्टी घ्यावी आणि फक्त नामस्मरण. थोड्या काळानंतर हा बदल आपसूक जाणवायला लागला. मला कुणी म्हणजे मी ना फोन नाही केला, फोन नाही उचलला, मी रडायची म्हणतात. आईनं फोन बोलत नव्हती तर आईबरोबर बोलल्यावर रडायची मी. म्हणजे आई बोलली नाही म्हणून मी रडायची. बाबांनी बोलल्यानंतर रडायची. मिस्टरांना फोन लावला त्यांनी रिसीव्ह नाही केला की रडायची. खूप त्रास व्हायचा. नंतर ना माझंच फोन करणं आपसूक बंद झालं म्हणतात त्यांना. मन कुठेतरी एक वेगळ्या समाधानात असायचं, की मी खूप छान करते, मी खूप चांगलं, मी काहीच वाईट करत नाहीये, मी किती आनंदी आहे. असं म्हणजे ते खूप पॉझिटिव्ह विचार यायला लागले होते. माझा पगार मिळाला, की मी एक वस्तू घेत गेले म्हणतात. कशा होत गेल्या ही सगळ्यात मोठी कृपा आहे म्हणतात आईंची. तुम्हाला पटणार नाही म्हणतात. असं पैसे म्हणजे पगार यायचा माझा खूपसा काही जास्त पगार नव्हता. रेंट जाऊन वगैरे हे सगळं जाऊन सुद्धा मी एखादी वस्तू खूप छानरित्या आणायची. खूप ॲडजस्ट सगळं कसं होत होतं ते त्यांनाच माहिती म्हणतात. म्हणजे पगार एवढा कमी असून मी सगळ्या वस्तू घेत गेले आणि मैत्रिणीनं मला सुरुवातीला मदत केलेली. फक्त भांडी वगैरे मला आणि गॅस तिनं मदत केली. का तर मला गरजेच्या त्या गोष्टी होत्या. थोडीशी भांडी आणि ते काहीसुद्धा नव्हतं म्हणतात माझ्याकडं. आणि त्या 15 दिवसात सगळं आईंच्या कृपेनं ते सेट झालेलं होतं म्हणतात. आणि
मी गॅस सिलेंडर ते शेगडी वगैरे आणि भांडी तिनं मला हे तुम्हाला सांगू म्हणतात मी सगळ्या वस्तू घेतलेल्या आणि इतकं म्हणजे आत आलं की नंतर नंतर म्हणजे मी ते इतकं रडायची, इतका त्रास व्हायचा, हे व्हायचा आणि नंतर नंतर ना जसं नामस्मरण माझं वाढत गेलं म्हणतात जसजसं मी आईंची प्रकाशनं वाचायला सुरुवात केली आणि जसजसं नामस्मरण माझं वाढत गेलं, खूप नामस्मरण म्हणतात आणि ते वाढत जसं गेलं, तसं मनातून एक आत्मिक समाधान. आईचा फोन आला नाही, मला काही वाटायचं नाही. म्हणजे आईचा फोन यायचाच नाही. बाबा कधीतरी केले तर केले. पण त्यांचा आला नाही तर मी करायची. पण मला कुणाला नंतर-नंतर फोन करावासा वाटेना. म्हणजे ना माझ्या मिस्टरांना, ना माझ्या आई-वडिलांना कुणालाही फोन करावासा वाटेना. फक्त यायची मी आईंकडं बघून आणि मन एक आतून समाधानानं भरलेलं असायचं. माझ्या घरात जे येते माझ्या पैशाचं आहे. हे खूप मोठं समाधान असायचं म्हणतात. की मी कमवून आणते, मी स्वयंपाक करते, मी ही आज वस्तू घेतली. खूप छान-छान म्हणजे म्हणतात मी टीव्ही घेतली, मी फ्रीज घेतला. त्या वनरूम किचनला एवढं छान पद्धतीनं मी सजवलं. आईंचा खूप मोठा फोटो सगळं म्हणतात मी तुम्हाला सांगू म्हणतात एक साधी खुर्चीसुद्धा नव्हती. तर मी अगदी खूप छान सेट केलं. सोफा हे ते सगळं मी घरात घेत गेले आणि अगदी कमी पैशामध्ये अगदी कमी पगार होता म्हणतात. मला खूपसा पगार नव्हता. पण आईंनी ते करवून घेत गेल्या म्हणतात. मला अजिबात आणि नंतर ना लिटरली म्हणतात एक 4-5 महिने अ, मला ना कुणाला फोन करावासा वाटला नाही, कुणालाही नाही. आणि बाबा तिकडून फोन 1-2 वेळा केले, पण मी कामाच्या ह्याच्यात नाही हे केलं. पण तुम्हाला सांगू एकटी राहत असताना किती प्रॉब्लेम्स असतात. पण अ, असा प्रॉब्लेम आला की असा तो सॉल्व्ह करायच्या म्हणतात आई. असा प्रॉब्लेम आला की असा सॉल्व्ह करायच्या. इतके अनुभव, इतके प्रचंड अनुभव त्या काळामध्ये होते म्हणतात. अ, पावसाळा असू दे, हिवाळा असू दे आणि श्रावण हा महिना खूप खूप सुंदर म्हणतात. तो पाऊस असायचा, हे असायचं, पण जाताना, येताना काहीतरी असं व्हायचं की माझं म्हणजे मला असं त्रासच व्हायचा नाही, जाताना, येताना. खूप सुंदर आणि खूप नामस्मरण. तुम्ही त्या म्हणत होत्या, "तुम्ही ताकद बघा नामस्मरणाची." मी स्वतः एक उदाहरण आहे त्या म्हणत होत्या. मी स्वतः एक उदाहरण आहे. खूप मोठं उदाहरण आहे. तुम्ही नामस्मरण वाढवा. बघा तुमच्या आयुष्यात काय-काय चमत्कार होत जातात. मी 5-5, 6-6 तासाचं नामस्मरण, कधी-कधी 10-10 तासाचं नामस्मरण झालेलं आहे म्हणतात. त्या आईंनी करून घेतलेलं आहे. आणि जेवढं नामस्मरण होईल ना, प्रचंड मोठी ताकद तुमच्यासोबत हे करते म्हणतात. प्रचंड मोठी. आणि तुम्हाला सांगू मी वस्तू घेतल्या आणि पहिलं दागिनासुद्धा मी ज्यावेळेला घेतला, तो श्रावणात घेतलेला होता म्हणतात. मी माझ्यासाठी पहिला दागिना जो घेतला, तो श्रावणात घेतलेला होता. कसं मी करत गेले मला माहिती नाही म्हणतात. आणि EMI हे ते काय-काय गोष्टी म्हणजे मला आश्चर्य वाटतंय म्हणतात आज म्हणजे की कसं मी हे करत गेले. मला खूप खूप आश्चर्य वाटतंय म्हणतात. आणि त्याच्यानंतर मग म्हणतात गेली अशी 3-4 वर्ष अशा पद्धतीने गेली. खूप समाधान आणि 2-3 महिने मी वडिलांना कुणाला फोन नाही केला. सगळ्यांना काळजी वाटायला लागली म्हणतात. आणि माझे बाबा भेटायला आले म्हणतात मला. म्हणजे फोन झाला आमचा आणि भेटायला आले आणि घर बघितल्यानंतर त्यांना खूप रडू आलं म्हणतात. खूप रडले माझे बाबा, की "अरे माझ्या मुलीने स्वतःचा एक संसारच इथं तयार केला आहे. भले भाड्याचा असू दे, पण तिनं खूप चांगल्या रीतीनं खूप म्हणजे ते त्यांना कुठेतरी प्राउड फील झालं का काय झालं माहिती नाही" म्हणतात. आणि ते खूप रडले आणि म्हटले, "हे काय स्वतःचं घरच तयार केलंस इथं तू." आणि खूप त्यांना भारी वाटलं. त्याच्यानंतर आई-वडील आले वगैरे आणि तुम्हाला सांगू त्याच्यानंतरच्या पुढच्या श्रावणामध्ये माझे मिस्टर स्वतः आले. म्हणजे आई-वडिलांचं वगैरे ते बोलणं झालं असणार, हे झालं असणार, पण ते स्वतः आले म्हणतात. सगळी नाती आईंनी माझी हे केली. म्हणजे त्या काळामध्ये त्यांना मी राहते कशी, म्हणजे एवढी वर्ष एकटी राहते, तरी पण कशी राहते, कुठल्या मर्यादा नाही ओलांडल्या मी एवढ्या वर्षामध्ये. आईंना तर जाणत गेले. आईंमुळं कुठल्या मर्यादा ओलांडल्या गेल्या नाहीत.
तर कशी राहते, कशी हे करते एवढ्या वर्षामध्ये, कधी मी ₹1 कुणाकडनं आता आई-वडिलांना पण वाटत होतं कुठेतरी, ज्यावेळेला पैशाचे चटके बसतील आणि बसलेच असते. आई जर नसते आयुष्यामध्ये त्या म्हणाल्या, की आई जर नसते आयुष्यामध्ये, तर पैशाचे चटकेच काय सगळ्याच गोष्टींचे चटके बसले असते आणि मी माघार घेऊन माझ्या मिस्टरांना हेच वाटलं होतं. माझे मिस्टर मला बोलून दाखवले. आम्हाला वाटलं होतं, की मला तर वाटलंच होतं, की ज्यावेळेला एकटी राहायला गेली आहे ही, ज्यावेळेला परिस्थितीचे चटके बसतील किंवा समाजातले बाहेरचे चटके खूप असे प्रसंगसुद्धा आले म्हणतात. पण आई तिथंच उभ्या असायच्या म्हणतात माझ्या शेजारी. इतकी मी लीन झालेले होते म्हणतात. त्याशिवाय ती आई नसत्या म्हणतात माझ्यासोबत. ते परिस्थितीचे चटके सगळ्या गोष्टींचे चटके बसले, की ही माहेरचा तरी रस्ता धरेल, नाहीतरी इकडं तरी येईल, असंच वाटत होतं मिस्टरांना पण आणि आईला वगैरे पण तसंच वाटत होतं, वडिलांना पण वाटत होतं. बोलून पण दाखवलेलं होतं मला, माझ्या भावानं हे म्हणतात, की ज्यावेळेला बाहेर कळेल ना पडल्यावर काय-काय होतंय सोबत, तर ते ते झाले की मग कळेल, माहेर पण कळेल, सासर पण कळेल ते असं आणि सगळ्यांची इज्जत घालवत सुटलीस वगैरे. पण इज्जत घालवण्यासारखी कुठलीही गोष्ट आईंनी होऊ दिली नाही माझ्याकडून. कधीच नाही म्हणतात होऊ दिली. एकटी राहिले मी. आजूबाजूचे शेजारी होते. ते सुद्धा बोलले, "इतकी पोरगी छान राहते तुमची." हे आणि सकाळी-सकाळी मी भजन वगैरे करून, नामस्मरण करून, घरात धूप-दीप तुळस लावलेली होती म्हणतात. त्या तुळशीची पूजा करून ज्यावेळेला माझ्या घरात माझे मिस्टर वगैरे आलेले होते म्हणतात पहिल्यांदा आईंचा फोटो बघितला, त्यांनी घर सजवलेलं बघितलं. त्यांना पण खूप खूप हे वाटलं आणि सगळं कष्टानं उभं केलेलं असतं ना, त्यावेळेला सगळ्यांना त्याचं कौतुक वाटतंय म्हणतात. ते कौतुक सगळ्यांच्या डोळ्यात नंतर मला मला दिसलं म्हणतात आणि तुम्हाला सांगू म्हणतात आईनी एवढी मोठी कृपा केली, एवढी मोठी म्हणजे मला वाटलंच नव्हतं. ही गोष्टीची मी अपेक्षा पण नव्हती केली म्हणतात. अपेक्षासुद्धा केलेली नव्हती म्हणतात किंवा मी आईंना ही गोष्ट मागितली सुद्धा नव्हती. ती गोष्ट आईंनी मला दिली म्हणतात. ती म्हणजे माझ्या मिस्टरांनी ज्यावेळेला मला न्यायला आले, "तुला तिथं त्रास होत होता. होय मी बोलायला पाहिजे होतं, पण मी पण बोललो नाही. पण ठीक आहे सगळ्या गोष्टी मागं टाकूया. आपलं आपण दोघं वेगळं राहूया." ही गोष्ट मी कधीही आईंना मागितली नव्हती म्हणतात. त्या आईंची शपथ घेऊन बोलत होत्या. खरंच ताई म्हणतात, "मी कधीच आईंना ही गोष्ट मागितलेली नव्हती आणि मला त्या गोष्टीची अपेक्षा पण नव्हती." आणि मला काही वाटलं पण नव्हतं कधी त्या त्या गोष्टीसाठी म्हणतात. कधीच वाटलं नव्हतं मला काही. पण ज्यावेळेला त्यांनी हा शब्द बोलले म्हणतात, मला खरंच आश्चर्य वाटलं, की खरंच ही गोष्ट खरी-खरी बोलतायत का खोटं-खोटं बोलतायत? पण ते झालं म्हणतात आणि आम्ही वेगळं राहिलो. पुण्यातच आलो म्हणतात. पुण्यातच ते हे झालं. 2 BHK आधी रेंटवर घेतला. नंतर आईंच्या कृपेनं स्वतःचा फ्लॅट. ते काय खूपसं अवघड नव्हतं मिस्टरांसाठी वगैरे. पण माझा जॉबसुद्धा त्यांनी बंद नाही केला म्हणतात बरेच हे. त्याच्यानंतर मग प्रेग्नन्सी वगैरे ह्याच्यामध्ये ते बंद झालं सगळं म्हणतात. पण आईंच्या कृपेनं सगळं माझी नाती सगळी परत एकत्र आलीत म्हणतात. सगळं हे आता म्हणजे माहेरी, सासरी दोन्हीकडे सुद्धा कुठेतरी कटुता असते म्हणतात मनामध्ये, की माझ्या लेकाला आम्ही इतके वर्ष हे होऊन आम्ही बाहेर राहिलो नाही. मी म्हणतात ताई मी तुम्हाला खरं सांगते बऱ्याच जणांना व्हिडिओमध्ये असं वाटेल की काहीतरी मी बोलले असेन माझ्या मिस्टरांना की बाहेर राहायचं वगैरे. हां, पण मी विरोध नाही केला म्हणतात. त्यांनी म्हटल्यानंतर लगेचच मला मी तर मी म्हणजे लगेच मी सहमती दिली म्हणतात. मी असं काही म्हणलं नाही की मी असं काही मनाचा मोठेपणा दाखवला नाही म्हणतात, की नाही आपण तिथंच राहूया, मला काय घर तोडायचं नाही, असं काही मी बोलले नाही. का तर त्यांच्याकडून आलेला तो शब्द होता आणि मला कुठेतरी तिथं जाऊन परत आणि आली ना, मग कुठेतरी आणि टॉर्चर करून घ्यायचं नव्हतं. ह्या गोष्टीसाठी मी सहमती दिली म्हणतात. हां, मनात कुठेतरी कटुता असते अजूनही थोडंफार वाटतंय, की हां, अरे आमच्या मागून ही म्हणजे स्वतंत्र झाली, स्वतंत्र घर पण झालं हिचं. हे सगळं माझ्यामुळं नाही झाली म्हणतात. माझी ताकदच नव्हती तेवढी. मी कुठेतरी वाहत गेले असते म्हणतात. एकटीचा प्रवास ज्यावेळेला सुरू झाला, तर त्यावेळेला मला कुणीच विचारत नाही. म्हणून मग मी दुसरा काहीतरी मार्ग निवडला असता. असे बरेच उदाहरण आहेत म्हणतात.
तर कुठंतरी दुसऱ्या ठिकाणी वाहत गेले असते. पण मला मार्ग चांगला मिळाला. मला म्हणतात माझी मैत्रीण मला चांगली मिळाली, की जिनं मला आईंच्या मार्गात आणली म्हणतात. आणि आईंनी माझा हात धरला. त्यामुळं तो हात सोबत होता. म्हणून मी चांगल्याच रस्त्यावर प्रवास करत गेले म्हणतात. माझे रस्ते कधी चुकले नाहीत, का तर आईंनी हात धरलेला होता. त्यामुळं त्यांनी हात धरून नेले. ते रस्ते सगळे अगदी बरोबरच असणार ना. त्यामुळं माझा रस्ता कधीच चुकला नाही म्हणतात. आता आजही माझे जावं येतात म्हणतात, माझ्या सासूबाई वगैरे येतात. हां, स्वतःचं वेगळं करायचं होतं हिला, असं कधीतरी बोललं जातंय. पण त्या गोष्टींकडे आता मी नाही लक्ष देत म्हणतात. आणि चांगलं राहते म्हणतात मी पण त्यांच्यासोबत, त्या पण माझ्यासोबत. पण हे त्यांच्या मनात कुठेतरी आहे, की स्वतंत्र हे झालं ते सासूबाई पण कधीतरी बोलतात म्हणतात, असं नाही. पण ह्या सगळ्या गोष्टी श्रावणात झालेल्या होत्या म्हणतात माझ्यासोबत. आणि श्रावणातली उपासना खूप मोठी होती म्हणतात माझी उपासना. इतकं नामस्मरण ओम नमः शिवायचं मला वाटतंय म्हणतात. मी काही क्षणच असे असतील, की जे माझ्या तोंडातून, का तर मला दुसरं काही आधार पण नव्हता आणि दुसरे विचार पण आईनी म्हणजे बंदच होत गेलेले होते म्हणतात. एवढ्या लेव्हलला गेलेलं होतं. आजही म्हणतात माझी भक्ती तशाच पद्धतीने आहे. त्यामुळे सगळ्या गोष्टी, कुठलीही गोष्ट असं हे नाही, सगळं आईनी सगळं व्यवस्थित केलं आहे म्हणतात. तर ताईंचा अनुभव खूप मला ऐकल्यानंतर मी आता ज्यावेळेला ऐकत होते शेअर करण्यासाठी, त्यावेळेला पण खूप हे, त्यामुळे त्या म्हणत होत्या, नामस्मरण प्रचंड करा, प्रचंड आपल्याला आपण तुमचं ₹10 त्या बोलत होत्या, तुमचे ₹10 जरी असले ना, तरी तुम्ही 10,000चं हे करू शकताय. तुमच्याकडे ₹10 असले ना, तरी तुम्ही 10,000च्या गोष्टी म्हणजे हे करू शकताय, मिळवू शकताय त्या ₹10मध्ये. ह्याची मी स्वतः साक्षी आहे म्हणतात. माझा पगार तसाच होता, पण मी स्वतःचं एक अस्तित्वच निर्माण केलं. मी स्वतःचं एक घरच तयार केलेलं होतं आणि मला माझे मिस्टर आले नसते, माझे आई-वडील आले नसते, तरीसुद्धा माझ्या मनातलं असमाधानच आईनी काढून टाकलेलं होतं, की मी एकटी आहे. पण आईनं ते होऊ द्यायचं नव्हतं, की दाखवून पण द्यायचं होतं सगळ्यांना, की ही एकट्यानं खूप चांगला प्रवास करू शकते. हे का तर मी तिचा हात धरलाय आणि गुरूंनी ज्याचा हात धरलाय, जगात तो एकटा जरी असला ना, तर त्याचा प्रवास सुंदरच होणार. हे ताईंचं म्हणजे एकट्यानं जरी प्रवास करायला लागला आणि जर हात आपल्या आईने धरलाय, तर तुमचा प्रवास सगळ्यात सुंदर होणार. मला कुणाची गरज नाही लागणार तुम्हाला. हे ज्यावेळेला ताई बोलल्या ना, त्यावेळेला खूप भारी वाटलं. तर एस-जी लाईफ अँड रूल्सवर पण आज नक्की संध्याकाळी व्हिडिओ येणार आहे. तोही नक्की बघा आणि ज्या मुलीनं माझ्याशी बोललेली होती, तिनं हा व्हिडिओ नक्की बघावा. नक्कीच बघावा. तर एस-जी लाईफ अँड रूल्सवर तो व्हिडिओ शेअर होईल. तिला पण मी आवर्जून सांगेन फोन करून, की हा व्हिडिओ बघ, नक्कीच बघ. तर तुम्ही पण ज्यांची मुलं आहेत, जे 14-15 वर्षाची, 20 वर्षापर्यंत, तर आता तर कुठलेच लिमिट राहिले नाहीत एजला. तर त्यांनी पण नक्कीच मुलांना आपला व्हिडिओ दाखवा तो. आणि म्हणजे मला काही वाटत नाही, म्हणजे माझ्या पद्धतीनं मी हे करणार. पण हे कुठंतरी थांबलं पाहिजेत या गोष्टी. तर व्हिडिओ हा खूप मोठा झालेला आहे. तर व्हिडिओ आवडला तर लाईक, शेअर अँड सबस्क्राईब करा. आणि एस-जी लाईफ अँड रूल्सवर पण व्हिडिओ बघा. तिथं आवडलं पण लाईक, शेअर, सबस्क्राईब करा. श्री सद्गुरुनाथ महाराज की जय. परमपूज्य गुरुदेवता श्री कलावती माता की जय. जय राधे कृष्ण, जय गोपाल कृष्ण. श्री गुरुदेव दत्त. ओम नमः शिवाय.